तर एक फॅमिली फिजिशियन म्हणून तुम्हाला एआयचा धोका आहे असं वाटतंय का? तुम्ही त्या 3 डोसचा उल्लेख केला. मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा वाटतो, खास करून ग्रामीण भागामध्ये आर्थिकदृष्ट्या जे लोकं दुर्बल असतात किंवा एक ट्रेंड आहे, की डॉक्टरांनी 6 दिवसाचा कोर्स दिला, की लोकं मेडिकलमध्ये जाऊन म्हणतात मला अर्ध्याच गोळ्या दे किंवा 3च दिवसाच्या गोळ्या दे. मी तुला इंटरप्ट करतो, सॉरी. पण खरं सांगू, अडाणी लोक आहेत ना, अशिक्षित लोक आहेत ना, ते डॉक्टरांचा सल्ला प्रामाणिकपणे पाळतात. बरं. सुशिक्षित लोकांचा प्रॉब्लेम आहे. हां. हा जो प्रॉब्लेम आहे हा सुशिक्षित लोकांचा आहे. मी एखाद्या एज्युकेटेड माणसाला औषधं लिहून दिली, त्याला मी सांगितलं 5 दिवस गोळ्या घे, तो तर म्हणतो 2च घेणार. मेडिकलमध्ये जातं, दोनच बरं वाटलं बस. बरं वाटलं, संपलं. डॉक्टरांनी विनाकारण औषध लिहून दिली. मग डॉक्टरांचं मेडिकलचं हां, असं काहीतरी लोकांचा गैरसमज. गैरसमज झालेला आहे. पण मी सांगू का तुला, माझ्याकडे येणारा जो वर्ग आहे, अगदी तुला माहित आहे की काही सेलिब्रिटीपासून पण माझ्याकडे पेशंट येतात आणि काही अगदी साधी लोक, अगदी स्लममध्ये राहणारे लोक पण येतात. मला असं वाटतं, मी जर एखाद्या स्लममधल्या एखाद्या मातेला सांगितलं ना की मला तुझ्या मुलाला हा 3 दिवसाचा कोर्स पूर्ण करायचा आहे, 5 दिवसाचा, ती बिचारी तिच्याकडे असणारे सर्व पैसे घालवून प्रसंगी उधारी घेऊन त्या 3 दिवसाचा 5 दिवसाचा कोर्स करत. पण इथंच गुगल सर्च करणारे असतील, एज्युकेटेड असतील, ते मात्र डॉक्टरवरती शंका उपस्थित करतात. मला ती माणसं आवडतात. तुम्ही आत्ता बोलता बोलला की सुशिक्षित माणसं किंवा गुगलवरती जातात, स्मार्टफोन आहेत सगळ्यांच्याकडे, की फोन स्मार्ट झाला पण लोकं नाही. मला ह्याच मुद्द्याला धरून एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे, की आता सर्रास लहान मुलांच्या हातात स्मार्टफोन पालक देतात. कोणतं वय योग्य आहे? जर एखाद्या लहान मुलाला स्मार्टफोन आज ना उद्या येणारच आहे, तर ते कोणतं योग्य वय आहे? आणि ॲज एक फॅमिली फिजिशियन म्हणून तुम्ही काय यात सल्ला द्याल पालकांना? कारण मी तुला सांगू का, मी 2च उदाहरणं देतो. माझ्याकडे एक पेशंट आली आणि तिच्या आईला मी तपासत असताना, ती 4-5 वर्षाची मुलगी असेल, ती दंगा करत होती, आई मोबाईल देत नाही म्हणून. माझ्या समोरची गोष्ट ओपीडीमध्ये. आणि मग तिने मोबाईल दिल्यावरती ती काहीतरी पाहायला लागली, ऐकायला लागली आणि मग ती डायव्हर्ट. तर नंतर मी तिला सहज विचारलं, फार मोबाईल बघते का हो? आणि तिचा स्क्रीन टाईम किती आहे? असं मी तिला आईला विचारलं. तर ती आईने मला सांगितलं, तिचा स्क्रीन टाईम सर मी लावलेला आहे, पण अंदाजे 4.5-5 तास आहे. काय? 5 वर्ष? 5 वर्षाची मुलगी आणि रोज 4.5-5 तास मोबाईल बघते. काय होणार आहे तुमच्या डोळ्याचं? काय तुम्ही करताय? कशी नवीन पिढी घडवताय? तुला सांगू, स्मार्टफोन वाईट आहे का? नक्की नाही आहे. तुम्हाला त्याचं ज्ञान पाहिजे की त्यातलं चांगलं काय आणि वाईट काय आहे. इंटरनेट म्हणजे मला असं वाटतं की ते काय म्हणतो, बॉम्ब असल्यासारखं आहे. ह्याच्यामधलं तुम्हाला किती फुटेल, कधी फुटेल, कसा फुटेल माहीत नाही तुम्हाला. मला आठवतं बघ, मी सोनाली बेंद्रेचं एक आर्टिकल वाचलं होतं कधीतरी. तिच्या मुलानं तिला आयफोन मागितला. ती म्हटली नाही देणार. तो 7वीतला मुलगा होता, मी नाही देणार. तो मुलगा रुसला. आता ती तर मोठी सेलिब्रिटी आहे, तिला पैशाचा अडचण नाही आहे. पण तिनं विचार केला की मी याला द्यावा की नाही द्यावा. तिनं 10 दिवस घेतले, तिनं अभ्यास केला आणि तिनं ठरवलं की मला त्याला ज्या जगात वावरायचं आहे ना, त्या जगात त्यानं पाऊल ठेवावं असं पण मला वाटतंय. बरोबर आहे. त्याला आयफोनची माहिती पण पाहिजे, त्याला आयफोन वापरता पण यायला पाहिजे. पण मी त्याचा पाय पण मागं ओढते. ज्या जगात त्याला वावरायचं आहे तिकडे मला ती नीड आहे, तिथं ती नीड आहे. पण मला असं वाटतं की त्याचं अजून ते वय नाही आहे. मग मी विचार केला म्हणजे, आणि मुलाला बोलवून सांगितलं, ह्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी तू पाहायच्या नाही आहेत, ह्या तुझ्यासाठी योग्य नाही आहेत. ह्या गोष्टीचं तू जर माझ्याबरोबर मला लिहून देणार असेल की मी हे गोष्टी करणार नाही आहे, तर मी द्यायला तुला तयार आहे. तुला सांगू, मला असं वाटतं सगळ्यात जास्त अवघड आजच्या काळात कुठली गोष्ट आहे माहिती आहे? पेरेंटिंग. तुम्ही तुमच्या मुलांना वाढवणं खरं आहे, सगळ्यात अवघड गोष्ट. त्याच्यावरती संस्कार करणं, त्याला वेळ देणं, त्याच्या आवडीनिवडी बघणं सगळ्यात अवघड गोष्ट झालेली आहे. आणि ह्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. मी तुला एक उदाहरण सांगतो. माझ्याकडे मध्ये 6-7 वर्षाची मुलगी आहे. तिने मला सांगितलं की माझं यूट्यूब चॅनल आहे. 7 वर्षाच्या मुली. आणि 7 वर्षाची मुलगी म्हणून तिला मी म्हटलं, मला एक प्रश्न असा विचारायची सवय लहान मुलांना, तुला काय व्हायचं मोठं झाल्यावर? मी त्या मुलीला विचारलं, तुला काय व्हायचं मोठं झालं? ती म्हटली, मला रील स्टार व्हायचं. रील स्टार होणं वाईट नाही, पण मला कसं वाटतं, आजचं तिचं जे वय आहे ना, ते ज्ञानग्रहणाचं वय आहे. तिला चांगलं वाईट कळालं पाहिजे.
फोन देणं न देणं हा ज्या त्या पालकांचा, प्रश्न. कुठला द्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. पण मला असं आर्थिक वाटतं परिस्थिती ज्या वयात जी गोष्ट करणं गरजेचं आहे ती केली. ती केली पाहिजे. तिला आत्ता गरज कशाची आहे? तिला ग्राउंडची गरज आहे. ती शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहिली पाहिजे. तर त्याच्यावरती काम करता यायला चॅलेंजेस पाहिजे. फेस करू शकतो. तिला एखादा छंद जोपासता यायला पाहिजे. आणि म्हणून हा जर तरचा प्रश्न आहे. प्रत्येकाला वाटेल तसं, पण मला असं वाटतं की तो वापरण्याची, सोशल मीडिया हँडल करण्याची, त्याच्यातनं येणारं नैराश्य आहे, त्याला बळी न पडण्याची ती क्षमता तुमच्या जेव्हा येईल ना त्यावेळेला तेव्हा त्या मुलाला तुम्ही तुम्ही द्या. कारण एखाद्या मुलीनं छोट्या इन्स्टावरती एखादी स्टोरी ठेवली, एखादं स्टेटस ठेवलं, तुम्ही अस्वस्थ होता. दर 2 मिनिटाला फोन बघता, मला किती लाईक मिळाले, किती नाही मिळाले. आणि यावरनं डिप्रेशन येण्याची शक्यता आहे. आयुष्यात नकारात्मकता येण्याची शक्यता आहे. बरोबर आहे. आणि ते जर टाळायचं असेल तर त्याची समज यायला हवी. आणि ती तेव्हाच- समज आल्यावरती तुम्ही द्यायला हवं. क्या बात आहे. म्हणजे थोडक्यात पालकांनी फक्त आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी प्रॉपर्टी उभा न करता त्या मुलांना वेळ दिला पाहिजे. आणि तो वेळ देत असाल क्वालिटी टाइम, तर हे डिव्हाइस आपोआप बाजूला जातील. हो. आणि जेव्हा त्यांची समज होईल त्यावेळेला तुम्ही डिव्हाइस दिले. डिव्हाइसेसचा विषय निघालाय मोबाईलचा, तर आता एक नवीन ट्रेंड आलाय, एआयचा ट्रेंड. जिकडे तिकडे एआय, प्रत्येक गोष्टीत तुम्हाला एआय दिसतो. अगदी बसचं तिकीट काढण्यापासून ते तुमची फूड ऑर्डर करेपर्यंत सगळीकडे एआय, तुमच्या मोबाईलमध्ये एआय आलेलं आहे. तर एक फॅमिली फिजिशियन म्हणून तुम्हाला एआयचा धोका आहे असं वाटतंय का? आणि त्याचबरोबर एक नवीन ट्रेंड आला तुमच्या इंडस्ट्रीमध्ये, तो मध्ये टेलिमेडिसिनचा, की तुम्हाला फोन करून कन्सल्टेशन भेटतं, पण त्यात एआयचा शिरकाव झालाय. खरा डॉक्टर समोर असेल की नाही याची गॅरंटी नाही. तो एक टेलिमेडिसिनचा एआय असू शकतो. आणि त्याचबरोबर आजकालचे हे जे स्मार्ट डिव्हाइसेस आलेले आहेत, की लोक स्वतःच मॉनिटर करतात, माझा शुगर BP किती आहे, बीपी किती आहे, माझा ऑक्सिजन लेवल काय आहे. तर हे या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? याचा अतिरेक होतोय का लोकांच्यावरती? मला कसं वाटतं माहिती आहे का, शास्त्राला कधी दोष देऊ नये, सायन्सला कधी दोष देत नाही. टेक्नॉलॉजी बदलत राहते. आज एआय आले तर मला असं फॅमिली फिजिशियन म्हणून विचारशील तर मला अजिबात शंका वाटत नाही. कारण जोपर्यंत माणूस आहे, त्याला पंचेंद्रिय आहेत आणि त्याला मन आहे, तोपर्यंत आणि त्याला ह्युमन टचची गरज आहे, तोपर्यंत फॅमिली फिजिशियनला काही धोका नाही आहे. 100% एआय जरी आलं तरी. कारण शेवटी तुम्हाला बोलायला कोणतरी लागणार आहे, तुमच्या भावना व्यक्त ऐकायला करायला कोणतरी पाहिजे कोणतरी पाहिजे तुम्हाला. त्यामुळे मला एआयचा भीती नाही वाटत. आता डिव्हाइसेस बद्दल तुला सांगू का, तो ना चांगली गोष्ट आहे त्याच्यामध्ये. कधी कधी काय होतंय, ते डिव्हाइस वापरण्याचा लोकांना शो करायची सवय झाली. मला ना माझ्याकडे फोन आहे, समजा मी चालतो किती तर 2000 पावलं चालतो, पण माझ्या हातात मात्र स्मार्ट वॉच आहे, त्याच्यामध्ये पावलं दाखवली की लगेच मला ऑक्सिजन किती आहे तो माझा कळायला पाहिजे. खरंच याची गरज आहे? आजपर्यंत नव्हती. माणूस काय, मी तुला मगाशी म्हणलं ना, 3 लाख वर्षापासून आहे या पृथ्वी तलावर. पण ठीक आहे, सायन्स आहे, ज्याला जे अफोर्ड होत असेल त्यांनी ते घ्यावं. सगळ्यात महत्वाचं आहे, खरं सांगू, मी जरी फॅमिली फिजिशियन असेल ना, कमीत कमी 11-12 देशामधनं माझे पेशंट मला फोन करतात. बरोबर आहे. आणि माझे पेशंट आहेत, त्यांना मी इथं उपचार करत होतो, आजकाल कोण दुबईत आहे, नावासहित मी तुला सांगू शकतो, कोण कॅनडात आहे, तिथून ते मला फोन करतात. कधी कधी परदेशात असताना तिथं डॉक्टरकडे जाणं, त्याची वेळ घेणं, ते खर्चिक आणि त्रासदायक असतं. मला ते टेलिफोनवर विचारतात. ज्या पेशंटची तुम्हाला हिस्ट्री माहिती आहे, त्याच्यावर उपचार काय चालू आहे ते माहिती आहे, त्याची शुगर कशी असते हे माहिती आहे, आणि तुम्ही सांगितलेल्या ऑर्डर तो ओबे करतोय, ऑर्डर ऐकतोय, तर अशा लोकांना तुम्ही टेलिमेडिसिन द्यायला हरकत नाही. पण डॉक्टरांनी पण आणि पेशंटनी पण ह्याची काळजी घ्यायला पाहिजे की माझ्या हिस्ट्री, माझा सगळं रेकॉर्ड डॉक्टरला माहिती आहे आणि माझा त्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे, तर त्याला त्यांनी हरकत नाही आहे. टेलिमेडिसिन काय वाईट आहे असं नाही आहे. डिव्हायसेस आले आणि लोकांमध्ये फिटनेसची क्रेज पण आली. मला तुम्हाला एक वैयक्तिक पर्सनल प्रश्न विचारायचा की तुमचं वय आता 50+ आहे. 53 आहे. एक डॉक्टर म्हणून इतर डॉक्टरांसाठी फिट राहण्यासाठी तुम्ही काय करता आणि इतर डॉक्टरांना या सगळ्या स्ट्रेसफुल लाईफमध्ये फिट राहण्यासाठी काय सल्ला द्याल? हे बघ ना, तसा मी काय फार फिटनेस फ्रीक आहे असं नाही, माझ्या प्रकृतीकडे बघून तुला वाटत. पण मी एक सांगू का तुला, मी ह्या वैद्यकीय क्षेत्रात आलो ना, त्यावेळेला मनापासून ठरवलं होतं आपण व्यसनापासून लांब राहूया. आणि मी गेली कित्येक वर्ष एक नियम पाळलाय, कित्येक म्हणजे कमीत कमी 20-25 वर्षापासून मी वर्षातल्या 365 दिवसापैकी 300 दिवस कुठली तरी ऍक्टिव्हिटी करायची. वर्षातल्या 365 दिवसापैकी 300 दिवस काहीतरी ऍक्टिव्हिटी केली पाहिजे. मग सायकलिंग असेल, माझं सायकलिंगचा वेळ अलीकडचं आहे, पण रोज 30-40 किलोमीटर मी सायकलिंग करतो. आता रोज तुम्ही 30 किलोमीटर सायकलिंग करता. तुझ्या माहितीसाठी सांगतो की मी 6 डिसेंबरला सलग 12 तास 20 मिनिटं सायकलिंग करून कोल्हापूर ते
गोवा सायकलिंग 12 तास 20 बापरे. मिनिटामध्ये किती केलं. किलोमीटर आहे ते? 215 किलोमीटर 215 किलोमीटर सायकलिंग सलग. सलग 12 तास 20 मिनिटामध्ये पाठ न टेकता कुठेही. तर एका दिवसामध्ये आणि करू शकतो. माझं सायकलिंगचं वेळ आहे ना हे 2 वर्षातलं आहे. त्याच्या अगोदर मी थोडं जिम करत होतो किंवा वॉकिंगची आवड आहे. वॉकिंग पण मला आवडतं. का आवडतं माहिती आहे? मी रोज एक विषय घेतो. त्याने मला मनाला समाधान मिळतं. आणि तो अख्खा पॉडकास्ट असेल, अख्खा एखादं व्याख्यान असेल, अख्खा एखादा आध्यात्मिक लेक्चर असेल, हे ऐकतो. मला कुणाची बरोबरी लागत नाही. सायकलिंग मी सोलो करतो. मला गाण्याची आवड आहे. मला निसर्गाच्या जवळ जायला आवडतं. तुला सांगू एक गंमत? निसर्ग किती देतो आपल्याला? तू जर तुझ्याकडे पैसे असतील तर तू किती वस्तू खरेदी करू शकतो. तू कार घेशील, रोल्स रॉयस घेशील, आणखीन भारी घर घेशील, आणखीन कपडे भारी वापरशील, घड्याळ भारी घेशील, 10 लाखाचं घेशील. 100 गोष्टी सुद्धा तुम्ही खरेदी करू शकत नाही पैशाने. जेवढं निसर्ग तुम्हाला पण तुम्हाला निसर्ग किती देतो माहिती? 1000 गोष्टी देतो. फुकट फुकट देतो. जातपात धर्म काही रंग नाही. तो प्रोफेशन तुम्हाला काही आवडतं बघत काय? नाही. 1000 गोष्टी देतो. तुमच्याकडे ती नजर पाहिजे आणि थोडी कष्ट घ्यायची तयारी तयारी पाहिजे. बाहेर पडलं बाहेर पडलं पाहिजे. तर निसर्ग तुम्हाला भरभरून देतो. त्याची जर ओझं आहे ना ती भरलेली आहे, ती तुम्हाला आयुष्यभर ती कधीच रिकामी रिकामी होणार नाही. पण आजकाल ना तू बघितलंस नवीन जनरेशनचं बायोलॉजिकल क्लॉक डिस्टर्ब केले. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आजकाल मी काही पेशंट बघतो 12 वाजता ब्रश करून माझ्याकडे दवाखान्यात येणारे तरुण बघितलेत मी. आत्ताच ब्रश केलं, आत्ताच ब्रश करून आलो. दुपारच्या तुम्ही वेळेला. काय करताय? तुमच्या आरोग्याची खेळ मांडलाय तुम्ही. माझ्या फिटनेससाठी म्हणशील तर तुला सांगू, मी बाहेरचं फूड, मी पुण्यासारख्या ठिकाणी राहत असून मी वर्षातनं 5 वेळा सुद्धा जात नाही जेवायला बाहेर. होममेड असेल ते खातो. रोज कुठली तरी ॲक्टिव्हिटी करतो. माझा एक ठाम विश्वास आहे, दर 8 तासाने माणसाला शारीरिक विश्रांतीची गरज असते. मी थोडा आराम दुपारी पण करतो, कारण मला रात्रीचे काही पेशंट बघावे लागतात. पण मी आनंदी आहे. आणि खरं सांगू, खूप औषधापासून दूर आहे. आजपर्यंत कुठलं औषध नाही. क्या बात यू आहे. डोंट बिलीव्ह, मी टिल डेट अँटासिड एकदाही घेतलं नाही, एकदाही लॅक्झेटिव्ह घेतलं नाही. असा मी माणूस आहे की माझ्या कमीत कमी मी औषधं माझ्या शरीरात गेलेली असतील आणि त्यासाठी फार काही करावं लागत नाही. बरोबर आहे. घरचं खा, कुठंतरी एक रुटीन ठेवा, स्वतःसाठी वेळ द्या, व्यायामासाठी द्या, तुमचा छंद एखादा जोपासा. की जिथे तुम्हाला आरोग्य तुमचं म्हणजे तरुण पिढीसाठी हा मेसेज आहे की फक्त फिट दिसण्यापेक्षा फिट दिसणं आणि फिट असणं ह्यात जमीन आसमानचा. म्हणजे फिट दिसणारा फिट असूच शकतो असं काही नाही. म्हणजे हेल्दी आणि फिट ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. फिट दिसणारे पण आजारी असतात आणि हेल्दी असतात, त्यांनी फिट दिसण्याची गरज नाहीये. डॉक्टर, हे तुम्ही इतक्या वर्ष काढलेत, तुमचा जो प्रवास आहे त्या आत्तापर्यंतच्या प्रवासात तुम्ही समाधानी आहात, सुखी आहात, आनंदी आहात? काय तुमची भावना आहे या मेडिकल प्रोफेशनची? मी तुला सांगू का, मला कधीच डिप्रेसिंग नाही वाटलं आयुष्य. मी आनंदी आहे. सुख म्हणशील ना, सुख विकत घेता येतं रे. बरोबर आहे. सुख विकत घेता येतं. म्हणतातच. पण आनंद आहे ना, तो तुम्हाला घेता यायला पाहिजे. तुमच्याकडे असणाऱ्या गोष्टींना सुद्धा आनंद घेता यायला पाहिजे. आणि तुला सांगू का, ह्या सगळ्या गोष्टींना आपण तिथं पोचायचं असतं. निसर्ग तुमच्याजवळ नाही, तुम्ही निसर्गाजवळ जावं लागतं. आणि मागे फिरून बघितलं तर ठीक आहे, थोडा खडतर रस्ता होता. मी ग्रामीण भागातून आलो, पुण्यासारख्या ठिकाणी आलो, प्रॅक्टिस करतोय. प्रत्येकाच्याच आयुष्यात प्रत्येकाची एक स्टोरी असते, तशी माझी पण स्टोरी आहे. मला ती नाही सांगायची तुला, पण माझं मत आहे की आय एम क्वाईट हॅपी. क्या बात आहे. सुखी समाधानी आयुष्याचा मंत्र हाच आहे की निसर्गाकडे जावा, समाधानाच्या शोधात तुम्ही बाहेर निघा. समाधान तुमच्यापर्यंत येणार नाही, तुम्हाला जावं लागेल. एक शेवटचा प्रश्न आहे डॉक्टर तुम्हाला, अतिशय वेगळा आणि ह्या चर्चेच्या बाहेरचा, जो बऱ्यापैकी लोकांना असतो की हु आय एम. तर जर तुमच्या समोर आज देव आला, परमेश्वर आला आणि त्यांनी सांगितलं की मी तुला एक वर देतोय की तुला पुढच्या जन्मी काय व्हायला आवडेल, तर तुम्ही काय सांगाल देवाला, काय मागाल? पण मी आयुष्यात पेशंटचं एवढं प्रेम मिळवलं आहे, कदाचित मी गेल्यानंतर माझ्या नातेवाईकांच्या पेक्षा पेशंट माझे रडतील. परमेश्वरानं जर मला मागितलंच, म्हटलाच की वर तुला काय हवं आहे, तर मी म्हणेन की मला रुग्णसेवाच करायची. तुम्हाला डॉक्टर व्हायला आवडेल परत? आणि का असं? नक्की. असं का? पण डॉक्टरच का? कारण काय आहे, माझ्यावर थोडा विवेकानंदांचा प्रभाव आहे. माझ्या क्लिनिकमध्ये जर एक वाक्य बघितलंस तर मी लिहिलंय, बघितलंय, की मैं उस प्रभु का सेवक सेवक हूं जिसे अज्ञानी लोग मनुष्य कहते हैं. वाचलंय ते. तर मला असं वाटतं की त्याच्यात जो आनंद आहे ना, माणसाची सेवा करण्यात, तो सगळ्यात जास्त अल्टिमेट आनंद.
म्हणून तुम्हाला डॉक्टर व्हायचं. त्याच्या व्याधीपासून, त्याच्या वेदनेपासून त्याची मुक्तता करणं, ह्याच्यात जो आनंद आहे तो अल्टिमेट आहे. म्हणून मला असं वाटतं की जगाच्या कल्याणासाठी आपला जीव, आपलं मोक्ष त्यातनं मिळणारच आहे, पण जगाच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य वेचता आलं तर या क्षेत्रापेक्षा दुसरं कुठलं क्षेत्र आहे?